श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सर्व भक्तांना. चला मग तर आज आपण आपल्या प्रारब्धाविषयी आणि कर्माविषयी बोलायचं आहे. आपल्याला वाटत असतं की बाबा आपलं कर्म कसं आहे, आपण कर्म केल्याकडे लक्षच देत नाही. आपण काय कर्म करतो ह्याच्याकडे आपण लक्ष देत नाही, पण फक्त फळाची अपेक्षा करत असतो. आणि जरा काही आपल्या घरामध्ये दुःख संकट आलं, सरळ आपण देवाला नाव ठेवून बाजूला होत असतो. पण आपण काय केलं ह्याच्याकडे आपण पाहतच नाही. म्हणून आपल्याला थोडक्यात, मला जशी कळते तशी थोडक्यात माहिती मी सांगणार आहे त्याच्याविषयी, की प्रारब्ध कसं असतंय आणि आपण काय कर्म केल्यानं आपल्याला काय मिळत असते, आणि कर्म येत असताना कुणाला विचारून येतो, आणि कर्म येत असताना आपल्याला माहिती असतं का, हे सगळं काही माहिती आपल्याला तुम्हाला मी सांगणार आहे. त्याच्यासाठी श्री स्वामी समर्थ असं म्हणतात तारक मंत्राद्वारे, निशंक हो निर्भय हो म्हणारे. अरे बाबा, तू म्हणा तू स्वस्थ राहा, तू एका ठिकाणी राहा, तू इकडं तिकडं नको पळू, तू माझ्यावर विश्वास ठेवलायस ना, तर तू ते विश्वास गमावू नको. तू अगदी निशंक राहा, आणि ते निशंक राहण्यासाठी तू निर्भय हो. आणि ह्या दोन गोष्टीची जर साथ मिळाली, ह्या दोन गोष्टी जर सांगड झाली, निशंक आणि निर्भयची, आपल्या मनात कसली शंका नाही, आपलं मन इकडे तिकडे कुठंच पळत नाही. लोकांचं चांगलं झालं तरी आपलं मन देखवण्यासारखं करतच नाही. कुणाच्या ताटामध्ये तूप पोळी आहे तर आपलं मन म्हणतच नाही की बाबा त्याच्या ताटात तूप पोळी आहे, मला पण पाहिजे, म्हणत नाही. मग तू निशंक झालास, तुझ्या मनात शंका नाही. आणि तू निशंक झाल्यामुळं अगदी निर्भय सुद्धा झालास बाबा. तू निशंक असल्यामुळं तुला शंका कसल्याच नाहीत, मग निर्भय पण झालास. म्हणून तू निशंक हो निर्भय हो म्हणारे. ह्या मनाला स्वामी समर्थ सांगतात की बाबा तू निशंक हो निर्भय हो. मग त्यावेळेला काय होईल? निशंक आणि निर्भय झाल्यामुळं तुम्हाला काय होणार आहे? प्रचंड स्वामीबळ पाठीशी राहणार आहे, प्रचंड. आणि ते प्रचंड स्वामीबळ कसं राहणार आहे? नित्य रोज रोज क्षणाक्षणाला पाठीशी राहणार आहे तुमच्या. मग तुम्हाला कशाची भीती आहे? मग तुम्ही शंका का घेता? मग तुमचं मन इकडं तिकडं का पळतं बाबा? कशामुळं पळायचं आहे? तुम्ही आजचा विचार करा, आज काय चाललंय, आता काय खवलं, आता कशा स्थितीमध्ये आपण आहोत, आणि ह्याचा विचार आपण करायला पाहिजे. आपण भलत्याच गोष्टीकडे लक्ष देत असतो. आपला मानवाचा जन्म आहे, आपल्याला वाटतं की भलतंच आपण काहीतरी कमवावं, आपले लेकरं बाळ पण चांगले राहावं, संस्कार त्यांना चांगले द्यावं, शिक्षण भरपूर शिकवावं, आणि धन धान्य घर गाड्या मोटारी हे सगळं काही कमावून आपल्या 1-2-4 पिढ्यासाठी ठेवावं. मग हे असा जर विचार असला तर तुम्ही निशंक पण नाही, निर्भय पण नाही. मग निर्भय राहण्यासाठी, निशंक राहण्यासाठी आणि प्रचंड स्वामीबळ पाठीशी राहण्यासाठी ह्या सगळ्याची व्यवस्था करण्याची गरज नाही आपल्याला. ह्या सगळ्या गोष्टीची हाव करण्याची गरज नाही आपल्याला. जशी स्थिती आहे तशीच राहावे. जशी स्थिती आहे आपली स्थिती आज जशी आहे तसं राहा. तुम्हाला परमेश्वर परमात्मा देणार आहे ना, तुम्ही दिलेला गोडीनं घ्या, आनंदानं घ्या. म्हणून निशंक होण्यासाठी आपल्याला ब्रह्मांडाचा नायक भरपूर मोठा असा तारक मंत्र दिलेला आहे. म्हणायला जर बसलो आपण तर 5 मिनिटाच्या आत आपल्याला तारक मंत्र संपतो. पण मोठ्या श्रद्धेने जर तुम्ही रोज तारक मंत्राचं जर अनुष्ठान केलं, रोज करा, जेवढं तुम्ही नोकरी कराल तेवढा पगार तुम्हाला मिळणार आहे. पण मन शुद्ध ठेवून नोकरी करा, मन स्वच्छ ठेवून करा.
ज्या वेळेला कर्म आपल्या घरी येतो, आपलं कर्म करत असतो आणि त्या कर्माचं फळ आपल्या घरी येते आपल्याला द्यायला, त्यावेळेला आपण जे कर्म केलं तेच फळ आपल्याला मिळणार आहे. मग आपण ज्या वेळेला कर्म करायला भीत नाही त्यावेळेला फळाची अपेक्षा करू नये. जे फळ जसलं मिळालं तसलं घ्यावं. आपण मागणी कोणत्या फळाची केलो तेच फळ आपल्याला मिळणार आहे. आपण पेरलो एक आणि मागितलो एक तर कसं मिळणार आहे? नाही मिळणार. म्हणून आपण ज्या वेळेला पेरणार आहोत, आपण ज्या वेळेला कर्म करणार आहोत, ते कर्म चांगल्याच फळाच्या अपेक्षेचं कर्म करायचे. म्हणून कर्म चांगले करायचं. ह्याच्यासाठी काय करावं लागल? कर्म चांगले करण्यासाठी काय करावं लागल? तर बाबा दुसऱ्याने जे काही केले आणि तुम्हाला जर सांगितले की दादा आम्ही 2 घरं घेतलो, दादा आम्ही शेती घेतलो, दादा आम्ही फलानं केलो, मोटारी घेतलो, आनंदानं स्वीकारा, आनंदानं त्यांना होकार द्या. अरे बाबा छान झालं. पण आपण काय करत असतो? माझ्या सहित आपण काय करत असतो? हो हो घेतलो का? असं का? असं नाही. तुमचं मन स्वच्छ ठेवा. तुमचं काय चाललंय? आनंदानं, पण मनातून पाहिजे. ज्या पद्धतीनं आता आपल्या घरी एखादी व्यक्ती आला आणि आपण भोजनाला बसलो आणि व्यक्ती आला आणि आपण म्हणलो की बाबा या जेवण करू, ते एकदा म्हणतो नाही, दोनदा म्हणतो नाही, तरी सुद्धा आग्रह करून आपण त्याला पात्रावर बसवत असतो आणि आपल्या बरोबर जे काही आहे ते भोजन त्यांना वाढत असतो आणि ते जेवून गेला रे गेला. आपल्या घरी चांगलं मंगळ मात्र करावं, थोडे भजे बिजे करावं आणि जेवणाला दुसऱ्याने यावं आणि पात्रावर बसून पोट भरं संतोष मनानं जीवन जर गेला तर आपल्याला काय वाटायला पाहिजे? ती उठून जायला उशीर आहे तर आपण म्हणत असतो पात्रावर बसल्या उशीर कुणी कुणी येतात म्हणून तुम्हाला सांगत असतो अगोदरच बाहेर बघून बसा म्हणून. हे नको आहे ना. आपण जेवायला तरी वाढलो, जीवन तरी गेला, कोणत्या रूपात कोण जीवन गेला, परंतु आपलं मन स्वच्छ राहायला पाहिजे. आपण त्याचा उल्लेख न करायला पाहिजे. जेवण करून गेला, अरे त्याच्या नावाचं होतं त्यानं जेवण करून गेला, तुमचं काय गेलं? पण तुमच्या मनातून स्वच्छ मनानं जेवायला वाढलो तर जेवायला वाढल्यानंतर जीवन गेल्यानंतर त्याचं फळ आपल्याला मिळणार आहे. परमेश्वर परमात्मा आपल्याला देणार आहे कोणत्या ना कोणत्या रूपातून. म्हणून आपण ज्या वेळेला म्हणलो की बाबा बघ त्याला किती भूक लागली होती, आलं आणि एवढं पोटभर 2-2 पोळ्या जेवून गेलं, असं जर म्हणलो आणि ते कोणत्या तर रूपात परमेश्वर परमात्मा येऊन जर जीवन गेलेला असला तर तुमचं व्यर्थ गेलं. माझं सुद्धा मी तुम्हाला सांगत आहे म्हणून मी काही श्रेष्ठ नाही, मी काही तेवढी मोठी देवाची लेक नाही, परंतु मी सुद्धा ज्या वेळेला जेवायला वाढते त्यावेळेला ह्याच उद्देशानं वाढलं पाहिजे की बाबा कोणीतरी आत्मा आलेला आहे आणि आपण संतोष मनानं त्याला जेवायला वाढायचं. आणि आपण जेवायला वाढत असताना की बाबा हे कोणीतरी गुरु महाराज आहेत, हे कोणीतरी देवात्मा आहे असं म्हणून जेवायला वाढून तिथंच विसरून जायला पाहिजे. ह्याला म्हणतात कर्म चांगले. मग कर्म येत असताना आपल्याला माहिती नसतं की बाबा कर्म केला आणि हे ज्या घरामध्ये ज्या वेळेला फळ द्यायला वेळेला आपल्याला माहिती नसते म्हणून आपण घाबरून जातो. एखादं संकट आपल्या घरी आलं तर आपण काय म्हणतो? फार फार आम्हाला वाईट वेळ आली हो, आमच्या घरात असं व्हायला नको होतं. काय देव परीक्षा बघतो कोणास ठाऊक. आम्ही खूप काय करतो, खूप लई जनावर आम्ही उपकार केलो, नाही त्याचे घरं बसवलो, नाही त्यांचे आमचे लग्न लावून दिलो, नाही त्यांना आम्ही कर्जपोटी पैसा दिलो, आमच्याजवळ होता दान म्हणून दिलो, आम्ही मागितलो सुद्धा नाही, तरी सुद्धा देवानी हेळ आमच्यावर आणली. हे अगदी चुकीचं आहे. असं म्हणणं स्वामी चरित्र सारामृतामध्ये सांगितलेलं आहे की बाबा ज्या वेळेला आपण कुणाला दान देतो किंवा उसणवारी देतो त्यावेळेला आपण दिलो म्हणून संतोष मनानं देऊन टाकायचं. अरे तुझ्यापाशी होतं कुठून, तू दिलास कुठून? तुझ्यापाशी आहे म्हणून तू दिलास आणि देऊन माझं दिलंच नाही ह्याचं बघतो असं म्हणायचं नाही. ज्या वेळेला तुमच्यापाशी आहे म्हणून दुसरे हात पसरतात आणि तुम्ही निशंक मनामध्ये होऊन त्यांना निर्भय होऊन त्यांना द्यायचं आहे आणि परमात्मा परमेश्वराचं नाव घेत राहायचं आहे. तुम्हाला मी म्हणत नाही की स्वामी देवाचीच भक्ती करा, ज्याला स्वामीची करायचं आहे तो निस्वामीची करा. ज्याला तुम्हाला मी प्रत्येक
याच्यामध्ये तुम्हाला सांगत त्या अनुभवामध्ये की बाबा तुम्हाला ज्या देवाची करू वाटते ती करा, परंतु सेवा करा. मग असाच सेवा करत असताना आपल्या घरी संकट आला तरी सुद्धा आपण देवाचा धावा सुरू करायचा. आपण ज्या पद्धतीनं रोज रोज धावा करतो तसाच धावा सुरू करायचा आणि लगेच घाबरून जाऊन प्रत्येकाला, कुणाला, माणसाला किंवा देवाला कशालाच नावं ठेवत बसायचं नाही. आणि सतत तुमच्या जिभेवर जर परमात्मा परमेश्वराचं नाव जर असेल, सतत जर तुमच्या जिभेवर, वाणीवर जर देवाचं नाव असेल तर आपल्याला कशाचंच भीती नाही. ही मी ठामपणे सांगू शकते. खूप 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 संकटातून खूप संकटातून आम्ही पुढे आलेलो आहोत. पुढे आलो म्हणजे आम्ही भरपूर काही महाड्या बंगले बांधून आम्ही काही आणि आपण झुकून वागलं पाहिजे. आणि ज्या वेळेला आपल्या जिभेवर देवाचं नामस्मरण आहे, स्वामी नाम आपल्या जिभेवर राहते, सतत स्वामी नाम देवावर जिभेवर जर नाचत असेल तर आपल्याला कशाचीच कमी नाही, कशाचीच कमी नाही. दुःख संकष्ट येत असतात, पण येणाऱ्या दुःखाला सुद्धा कसं कसं कमी करून संपवायचं हे स्वामी आईला माहिती असते. आपण ज्या वेळेला तिच्या चरणावर आपलं देह ठेवलेला आहे, आपण सर्वस्व अर्पण तिच्या चरणावर केलेलं आहे, तर त्याची चिंता आपल्याला नाही. कौतुक ते पाहे संचिताचे, ठेविले अनंत तैशीची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. आपल्या मनामध्ये समाधान राहू द्यायला पाहिजे. जसं देवानं ठेवलंय तसं तुम्ही राहा. काय गेलं तुमचं, आपलं काय चाललंय, आपण किती बी ओढ केलो तर त्यांनी जसं ठेवलं तसंच आपल्याला राहायचंय. परंतु आपलं मन तसं नाही. मी केले आपण केलं म्हणायचं नाही. ज्या वेळेला आपण भक्ती करत असतो देवाची, ती भक्ती आपण परस्त्रीला किंवा लोकांना, मी भक्ती करते, मी लक्ष्मीचं व्रत केले, गुरुवार आले, मी संतोषी माताचं व्रत केले, मी महादेवाचे सोमवार केले, मी बालाजीचा शुक्रवार केले, हे एकमेकात परस्पर सांगायच्या गोष्टी नाहीत. आपण भक्ती करतो आपल्या मनात ठेवा. करण्यापेक्षा सांगणं जास्त. असं न करता भक्ती करत असताना आपल्या मनात ठेवून जर भक्ती केलो आणि परमेश्वर आपल्याला प्रसन्न झाला आणि परमेश्वराच्या मनात जर आपल्यासाठी प्रेम जागृत झालं, उबाळा जागृत झाला, तर आपल्यामध्ये जर समाधान असलं, परमेश्वरानं कसं ठेवलंय तसं जर आपण राहिलो आणि सतत आपल्या जिभेवर परमात्मा परमेश्वराचं जर नाव राहिलं तर देव आपलासा झाल्याशिवाय राहत नाही. मी असं म्हणत नाही की बाबा देव आपलासा झाला म्हणजे चला आपल्या घरामध्ये येऊन देव बसलाय, असंही तुम्ही विचार करू नका. देव आपलासा होणं म्हणजे आपलं मन हे स्वच्छ होणं, निर्भय होणं. आपलं मन परमेश्वराचं बोट धरून आपण त्याच्या पाठीमागं चालणं म्हणजे त्याचा अर्थच तारक मंत्र म्हणणं, तारक मंत्राचा अनुष्ठान करणं. न सोडते तया जया स्वामी घेती हाती. एकदा जर पक्क हाताला धरले स्वामी तर त्यांना सोडत नाहीत. एक आठवड्याच्या नंतर जर आपल्या घरामध्ये दुःख येणार आहे तर स्वामी मायला चिंता असते, स्वामी यायला की ह्या बाळाच्या घरी आता दुःख येणार आहे, चालब्दामध्ये लिहिलेलं आहे, ह्याचं कर्म तसलं आहे, ह्याच्या कर्माचा भोग ह्याला येणार आहे. पण आपण ज्या वेळेला तारक मंत्राचं अनुष्ठान करत असतो, स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करत असतो, जपमाळ जपत असतो, स्वामी 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 नामानं आपण आपली वाणी एकमय होऊन जाते, स्वामीमय होऊन जाते. त्यावेळेला स्वामी नियोजन करत असतात की बाबा आठवडाभराच्या नंतर येणारं दुःख त्यांनी थोड्या थोड्यानं कमी करून लवकरात लवकर येऊन जाण्याला त्यांनी भाग पाडतात. आपल्याला वाटत असतं की देव आमचं वाटोळं केलं. परमात्मा परमेश्वर कोणताच देव आपलं वाटोळं करत नाही. आणि ज्या वेळेला त्याची अनुभूती आपल्याला होते की बाबा देव आपलंसं झालेलं आहे, आमच्यावर संकट येणारं होतं, पण हे काहीतरी आम्ही करतो म्हणून थोडं का होईना कमी झालं, ह्याची ज्याला अनुभव ह्याचं ज्याला येतं, ह्याचं ज्याला माहिती त्याला होतं, ह्याचं थोडं ना लय त्यांना अनुभव आला तर त्याला स्वामी कधीच सोडत नाहीत. गच्च हात धरल्यानंतर स्वामी कधीच सोडत नाहीत आपल्याला. ज्या पद्धतीनं आपल्याला एखादी चांगली गोष्ट झाली, आपला मुलगा कुठंतरी पास झाला, कुठंतरी नोकरी लागली, किंवा आपल्या मालकाचं प्रमोशन झालं, किंवा आपण एखादी छोटंसं घर मोठं बांधलं तर आपल्याला आनंदानं अश्रू येत असतात. मग आपण म्हणतो की बाबा हे बघा, हे काय घर बांधले, चांगलं झाले, यांच्या डोळ्यामध्ये अश्रू काय येतात?
हे कशामुळे येतात? तर त्याच्या मागे एक कारण आहे. आपण ज्या वेळेला शून्यामधून जग निर्माण करत असतो, आपल्याजवळ काहीच नसतं, नुसतं पैसानी पैसाच आपलं जर सगळं काही असतं, तर आज लोक पैशावरच मग सगळं काही मोठं होऊन देवाला जवळ घेऊन बसले असते. असं नाही, सगळं काही पैसाच आहे, धन दौलत आहे असं नाही. सगळ्याच गोष्टींना आपल्याला साथ मिळायला पाहिजे. त्याचं कारण असं की ज्या पद्धतीने एखादी आपला मुलगा यात्रेमध्ये गेलो आणि आपला मुलगा कुठंतरी हरवला, मग ज्या वेळेला मुलगा हरवला म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की बाबा आपल्याला जर आनंद झाला तर आनंद अश्रू काय येतात हे तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करते. तर यात्रेमध्ये जर आपला मुलगा लहान छोटंसं बाळ आहे, आपली त्याची चुकामुक झालेली आहे आणि चुकामुक झाल्यानंतर आपण शोधाशोध करायला सुरुवात करतो आणि आपण गडबडून जातो की बाबा घाबरून जातो, माझं लेकरू कुठं गेलं असेल, आता कुठं असेल, आता कोण नेलं असेल, खरंच त्याला कोणी पकडून ठेवतील का खरंच कोणी घेऊन जातील. ह्या अनेक प्रश्नाने आपण एकदम डोक्यामध्ये सगळ्याकडले प्रश्न आपल्या मनामध्ये येत असतात, वाईट प्रश्न आपल्या मनामध्ये येत असतात. मग ते करत असताना एक 10 मिनिट 15 मिनिट जाऊ द्या आणि तेवढ्याच वेळामधून पटकन आपला मुलगा जर समोर दिसला तर त्या मुलाला किती आनंद होतो. त्या मुलाला आनंद होतो, आईच्या अंगावर पडतो, आईच्या अंगाला झटतो, जवळ येतो, आईच्या कुशीत बसायला लागतो. पण आईच्या डोळ्यातून सतत अश्रू येत असतात, घट्ट मिठी मारते आईने, आई धडधडा रडायला लागते. मग मला सांगा ह्याचं कारण का असतं? आता मुलगा मिळालाय ना, मग का रडत असते? पण माझ्या काळजाचा तुकडा कुठं बाहेर तर गेला नाही ना, कुठं त्याचं वाईट तर झालं नाही ना, हे तिच्या मनात अनेक जे प्रश्न आलेले असतात का नाही, त्या प्रश्नाचं उत्तर स्वामी आई तिला दिलेलं असतंय की बाई तुझा मुलगा सुखरूप आहे आणि तुझ्या जवळ आलेला आहे, हे सगळ्याचं उत्तर तिला मिळालेलं असतं. आणि त्याच्यामधून माझं लेकरू, माझं काळजाचा तुकडा, माझं हे आनंदात आहे म्हणून तिला खूप आनंद वाटतं आणि त्या आनंदानं तिला आनंदाश्रू येत असतात. त्याच पद्धतीनं स्वामी आई आपल्याला भेटल्यावर सुद्धा एखाद्या वेळेस जर आपल्याला कोणत्या गोष्टीत प्रगती झाली आणि आपल्या घराचं काम झालं ना, कोणचं प्रमोशन झालं, कोणचं तर आजारी माणूस चांगला झाला, काही जरी झालं तर आपल्याला आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. आपल्याला काय वाटतं की बाबा मी ज्या वेळेला स्वामी आईचं नाव माझ्या मनामध्ये घेतलं, माझ्या जिभेवर, माझ्या ह्या धावपळीच्या जिंदगीमध्ये, माझ्या ह्या दरिद्री संसारामधून सुद्धा मी वेळ काढून मी स्वामी आईचं नाव घेतलं, तर माझ्या स्वामी आईचं नाव घेतलेलं स्वामी आईपर्यंत पोहोचलं आणि स्वामी आईनं मला प्रसन्न होऊन माझ्या प्रश्नाचं उत्तर मला स्वामी आईनं दिली, म्हणून तिला डोळ्यातून अश्रू येतात. मग हे अश्रू येण्यासाठी एवढी कडक आणि एवढी तपश्चर्या आणि एवढी संघर्ष करून विश्वासानं नामस्मरण केलं पाहिजे. आणि म्हणूनच माझा सांगण्याचा अर्थ एवढाच आहे की तारक मंत्र म्हणत जावा, निशंक व्हा, निर्भय व्हा, डगमगू नका. स्वामीचा हात धरा, स्वामी कधी सोडणार नाहीत. कारण काय तर सतत आपल्या पाठीशी उभी आहे. आपली आई भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभी आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभी आहे म्हणणारी स्वामी आई पुढं आहे आपल्या पाठीमागं. म्हणून भ्यायची गरज नाही, विश्वास टाकून दे, त्यांच्यावर सगळं काही ओझं टाकून दे आणि निशंक राहा आणि निर्भय हो, डगमगू नको. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.